दर आठवड्याला 11% रिटर्न आणि जे पैसे आपण गुंतवतो आणि त्या पैशामध्ये तुम्हाला काही दागिने, त्यानंतर तुमच्यासाठी खास लकी ड्रॉ काढला जाणार आणि तेच पैसे जर तुम्ही परत परत गुंतवत राहिला तर म्हणजेच जर समजा तुम्ही पैसे टाकले एकदा आणि ते पैसे तुम्ही जर काढलेच नाही 12 महिने तर तुम्हाला 14,000% रिटर्न. आणि असे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवाल का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 2 मिनिटं विचार करा. का जर समजा एखादा तुमचा फार खास जवळचा माणूस असेल किंवा तुमचा एखादा नातेवाईक असेल आणि किंवा एखाद्या बँकेत काम करणारा तुमचा जवळचा मित्र असेल, त्याने तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला 11% रिटर्न देतो आणि तुम्ही माझ्याकडे पैसे गुंतवा. मग तुम्ही जरा थोडा विचार करा. म्हणाल, अरे सरकारी बँका तर 6% रिटर्न देतात वर्षाला. मला जर 11% रिटर्न इथं वर्षाला भेटले तर ठीक आहे, मी इथं पैसे गुंतवू शकतो. पण तेच जर तो तुम्हाला म्हटला वर्ष सोडा आठवड्याला देतो, तर तुम्ही काय कराल? साहजिकच आहे ना, आपण विचार करू, अरे असं तर होऊ शकत नाही. असं असं जर झालं असतं तर अंबानी, टाटा, बिर्ला वगैरे तर कशाला यांनी तेवढी मोठी बिझनेस टाकली असते? सगळे पैसे त्यांनी त्यातच टाकले असते ना. पण मग असं झालंय. असे पैसे पण लोकांना भेटलेत आणि सगळ्यांचे पैसे डुबलेत सुद्धा. आणि ही घटना झालेली आहे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये. आणि जे आपण म्हणतो हुशार मुंबईकर, तर ते ह्या स्कीममध्ये ओढले गेलेत आणि किंवा स्वतःहून गेलेत. 1.5 लाख लोक गंडवले गेलेत. मग यात चूक कुणाची आहे? कंपनीची तर चूक आहे, म्हणजे ज्या कोणीही अशी पॉन्जी स्कीम काढली त्याची तर चूक आहेच. पण खरी चूक आहे का जो गुंतवणूक करतो त्याची? आपण जर विचार केला तर आपण बघतोय का सरकारी बँकेत 6% रिटर्न भेटतायत. म्युच्युअल फंड मध्ये फार तर फार तुम्हाला कन्सिस्टंट जर तुम्ही जर समजा विचार केला 5 वर्षाचा 10 वर्षाचा जर मागचा जर विचार केला तर फार तुम्हाला 15 ते 20% रिटर्न तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये भेटतात. आणि फारच मार्केट बुलिश झालं तर एका वर्षामध्ये 50% रिटर्न भेटतात. पण जर इथं आठवड्याला 11% आहे तर महिन्याला जवळजवळ विचार करा 44%. कधी जर 5 आठवड्यांचा जर महिना असला तर म्हणजे काय असतंय की 5 आठवडे म्हणजे का तो अर्धा असं म्हणून मी सांगतोय तुम्हाला. पण आपण सोडून द्या का समजा वर्षभरामध्ये 52 आठवडे असतात. 52 गुणुले तुम्ही करा किती 11% रिटर्न, तर मग ते पैसे झाले किती रिटर्न? आणि आता सगळ्यात मोठा हा जो घोटाळा केलेला आहे टोरेस नावाच्या ज्वेलरी विकणाऱ्या कंपनीने. आता आपण बघितलंय का ही कंपनी काय करते? ही कंपनी साधारणतः 2023 ला असं म्हणूया आपण, आता कंपनी नाही तर यांनी हे ज्वेलरीचे शोरूम उघडले. आणि कंपनीचे जे काही मास्टर माइंड कोण आहेत ते आहेत 2 जण युक्रेनचे, एक जण आहे आपल्या उझबेकिस्तानचा आणि एक रशियाची महिला आहे, पण तिने भारतातल्या पुरुषाबरोबर लग्न केलंय. आणि एक महाराष्ट्रामधला आहे सुर्वे नावाचा माणूस. पण आता महाराष्ट्रातल्या माणसाला काय सांगितलं गेलं तर तुला आम्ही संचालक बनवतो, तुला आम्ही पगार देतो. आता तो जो हा महाराष्ट्रामधला माणूस संचालक म्हणून आहे सुर्वे, तर आता याचं झालं काय, याच्यावर होतं आधार कार्ड वगैरे आपण अपडेट करतो तर असं त्याचं सायबर कॅफे आपण म्हणूया. आणि किंवा आपल्याकडे जे साधारणतः आपण सेतू सुविधा केंद्र असतं त्या टाईपचं त्याचं होतं शॉप. पण मग आता याला पगार, कंपनीचा संचालक म्हटल्यानंतर हाही त्यांच्या बरोबर गेला. आता ते नेमकी आता त्यांची म्हणजे जे काही युक्रेनचे होते कंपनीचे मास्टर माइंड आणि नंतर हा जो महाराष्ट्रामधला सर्वेश सुर्वे नावाचा माणूस आहे त्यांची गाठ कशी पडली अजून त्याचा काही खुलासा झालेला नाहीये. आणि मग आता काय केलं गेलं का याला संचालक केले गेलं. आणि त्यानंतर आपल्या याच्या कल्याणमध्ये, ठाण्यामध्ये, दादरमध्ये असे शोरूम शोरूम ताटले गेले, ज्वेलरीचे शोरूम. आणि फार मोठा तामझाम, ग्रँड ओपनिंग वगैरे असे फंक्शन केले गेले का जेणेकरून लोकांना असं वाटलं पाहिजे अरे खूप मोठे आहे. आणि त्या ठिकाणी ज्वेलरीच्या नावाखाली त्यांनी पॉन्जी स्कीम चालवली. आणि तर ती काय होती ते पण तुम्हाला सांगतो. 10,000 रुपये. आता मी तुम्हाला एक फक्त अशी फिगर सांगतोय का ती किती पण असू शकते. 10,000 रुपये तुम्ही टाकले
आणि ते 10,000 रुपये टाकल्यानंतर त्यांनी सुरुवातीला केलं काय का 4% तुम्हाला दर आठवड्याला रिटर्न, आणि त्यानंतर तुम्हाला तो एक असा खडा देणार, आणि तो पण खोटा खडा आपल्या हिऱ्याचा. आणि पण ती गोष्ट ते सांगताना सांगायची हा खोटा आहे, निदान तेवढे तरी त्यांनी प्रामाणिकपणा केला. तरीही लोक घ्यायचे. खोटा खडा 10,000 रुपये देऊन लोक घ्यायचे का, तर 4% तुम्हाला त्यावरती दर आठवड्याला रिटर्न भेटणार. आणि मग असं करत करत त्यांनी पहिल्यांदा बऱ्याच लोकांना 5 महिने 6 महिने पैसे दिले. नंतर त्यांनी सांगितलं ओके ठीक आहे, आता समजा एखादा माणूस आहे, मग त्यांनी समजा एखादा रेफर केला, तर रेफर म्हणजे काय, त्यांनी एखादा ओळखीचा माणूस आणला आणि जर त्याची त्यांनी गुंतवणूक आणली तर त्याच्या 20%, 20% म्हणजे किती, 10,000 समजा त्याच्या ओळखीवरच्या एखाद्या माणसाने यांच्या कंपनीत गुंतवले किंवा यांच्या कंपनीमध्ये एखादा दागिना खरेदी केला, तर 2,000 रुपये ज्याने आणले त्याला भेटणार. परत त्याने आणि कुणी आणले परत त्याला 2,000 भेटणार. तर हे असं चक्र चालू झालं, त्याला आपण पिरॅमिड मार्केटिंग म्हणतो. तर तर मग अशा या सगळ्या घटना चालू झाल्या आणि असं हे जवळजवळ 7-8 महिने चाललं व्यवस्थित. आणि मग त्यानंतर त्यांनी असं सांगितलं का आम्ही मोठा लकी ड्रॉ काढणार आहोत, 2 करोड रुपयाचं घर देणार आहोत, गाडी देणार आहोत, 11% रिटर्न देणार आहोत, दर आठवड्याला 11% रिटर्न देणार आहोत. असं करून त्यांनी आणखीन लोकांना भुलीस पाडलं. लोकही वेडे. आता वेडेच म्हणायला पाहिजे ना, शहाणे म्हणायचे का? आता आता शहाणे असते तर असे ह्या लोकांनी पैसे गुंतवले असते का? तर नाही. आणि मग त्यांनी हे 11%चा आणखीन आम्ही दाखवल्यानंतर भरपूर पैसा गोळा झाला आणि आतापर्यंत असं म्हणतात 1.5 लाख लोकांनी यामध्ये पैसा गुंतवला. आणि शेवटी जे कुणी कंपनीचे संचालक तो होते, तो संचालक एक महाराष्ट्रातलाच होता, आपलाच मराठी माणूस होता. आणि जे बाहेरच्या देशातले होते ते पळून गेले. आता घोटाळा उघडकीस यायच्या अगोदर ते पळून गेले. आणि म्हणजे हा सगळा प्री प्लॅन गेम होता. पण आता इथं गुंतलंय कोण? आता याच्यामध्ये भाजीवाल्याची तुम्ही न्यूज ऐकली असेल, सगळ्या चॅनलवरती आहे का त्यांनी 4.5 करोड रुपये गुंतवले. भाजीपाल्याचा त्याचा मुंबईमध्ये मोठा होलसेलचा बिझनेस होता. दादरच्या शोरूमच्या समोरच त्याचं मोठं असं दुकान होतं आणि तो बघायचा काय गर्दी आहे, गर्दी आहे, गर्दी आहे म्हणून त्यांनी. आणि त्यांनी पहिल्यांदा 2-4 महिने विचार केला काय गर्दी आहे बाबा, खोटी स्कीम असू शकतो. पण नंतर त्याच्याच आजूबाजूच्या लोकांनी पैसे गुंतवलेले होते, त्यांना पैसे भेटायला लागले म्हणून त्याचा विश्वास बसला आणि त्यांनी पहिल्यांदा 5 लाख टाकले, 10 लाख टाकले, त्याचे त्याला पैसे यायला लागले. मग त्यांनी केलं काय, तर त्यांनी त्याच्या दुकानावरती लोन काढलं आणि ते पैसे तिकडे गुंतवले. अजून परत त्यांनी काही नातेवाईकांचे पैसे घेतले, नातेवाईकांचे पैसे गुंतवले आणि असं करत करत इतके पैसे त्याचे गेले. त्याचे स्वतःचे 4.5 करोड, नातेवाईकाचे 11 करोड, कुणी घर विकलं आणि तिकडे पैसे टाकले, कुणी पेन्शन फंडातून पैसे काढले तिकडे टाकले आणि कुणी काय काय केलं, असे असे पैसे लोकांनी गोळा केले आणि त्यामध्ये पैसे टाकले. आता मग आता ह्या लोकांचं काय, आता हे सगळे पोबारा झाला सगळा. त्याचं कारण काय झालं का, नेमकी आता ह्या डिसेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये यांनी काय केले, पैसे दिले नाही. आणि मग आता यांनी पैसे दिले नाही आणि त्यानंतर मेन जे जे कोणी कंपनीचे होते संस्थापक ते तर पळून गेले युक्रेनला. आणि मग हे उत्तर द्यायला लागले का असं झाले तसं झाले आणि शेवटी त्यांनी टेलिग्रामवरती काहीतरी मेल टाकलं म्हणतायत का बाबा कंपनीमध्ये फ्रॉड झालाय, पळून गेले, असं काहीतरी मेल टाकलं कुणीतरी. आणि मग ती बातमी एकदम वाऱ्याच्या वेगाने सगळी पसरली आणि सगळे लोक तिथे जमा झाले. आणि मग डोळे उघडले लोकांचे, अरे हे तर एकदम भूलभुलैया झाले. तर म्हणजे आपल्याकडे एक याच्यावर आपला काय हे होता, एक पिक्चर होता अक्षय कुमारचा. अक्षय कुमार आहे, परेश रावल आहे आणि परत सुनील शेट्टी आहे. त्याचं नाव तुम्ही कॉमेंट्स मध्ये टाका. 11 दिन में पैसा डबल या 30 दिन में पैसा डबल, अशी काहीतरी त्यांची स्कीम होती. तर ही तशीच सेम टू सेम अशी स्कीम होती आणि 1.5 लाख लोक त्यामध्ये गंडवले गेले. जवळजवळ 1,000 करोड रुपयाचा घोटाळा झालाय. पण आता काय होणार? आता ते पैसे घेऊन गेलेत आणि पैसे द्यायचे कुणी? आणि बरं असं आहे, कंपनी कुठे ना रजिस्टर्ड आहे ना कुठं काय आहे, म्हणजे लोकांना पैसे गुंतवायचे कुठं हेच कळत नाही. आणि म्हणून आता ठीक आहे, आता ज्यांचे गेले त्यांच्या प्रती सहानुभूती व्यक्त करण्याशिवाय आपण काही करू शकत नाही आणि सरकारही काही करू शकत नाही. कारण लोकांचं असं होतंय, जोपर्यंत पैसे भेटताय तोपर्यंत एकदम मस्तपैकी छानपैकी चालतंय
आणि जर कोणी त्यांना समजा लुबाडून गेलं, गंडवून गेलं, तर मग लोक मग पोलिसांकडे जातात आणि सरकारकडे जातात. आणि असंही म्हणतात का ह्या कंपनीचा जो संचालक आहे सुर्वे नावाचा, आणि त्याने 2 ते 3 महिन्यापूर्वी पोलिसांना ही माहिती दिली होती का कंपनीमध्ये मोठा फ्रॉड होतोय आणि सोन्या चांद्याच्या सोन्या चांदीचे दागिने आहे, त्या दागिने खरेदीच्या नावावरती पॉन्जी स्कीम चालवली जाते, असं स्वतः त्यांनी सांगितलेलं होतं पोलीस स्टेशनला. आणि पोलिसही नेमकी का ज्या दिवशी कंपनी बंद झाली त्या दिवशी धाड टाकणार होते असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि म्हणजेच का ही जी आहे दुकानं आहेत ती दुकानं असं करतायत, पोलिसांना त्याची माहिती होती. पण सरकारला माहिती होती की नाही माहित नाही, पण पोलिसांना नक्की माहिती होती. आणि जर पोलिसांनी जर ही आणखीन 2 दिवस जरी आधी काय त्यांना धाड टाकायची होती ती टाकली असती, तर या लोकांचे पैसे वाचले असते आणि खरे गुन्हेगार जे आहेत ते खरे गुन्हेगार हे खरोखर अटक झाले असते. आता झालंय काय, आता हे कामगार आहेत आणि त्या कामगारांना अटक करून होणार काय, कारण का जो कोणी मेन मोठा मास्टर माइंड आहे तो तर पैसे घेऊन पळून गेलेला आहे. मग नंतर आता का म्हणतायत का बँक खाती गोठवली, पण बँक खात्यात पैसे तर असले पाहिजे ना. तर असा हा सगळा मोठा महाघोटाळा झालेला आहे. आणि खास आपण म्हणूया ज्या लोकांना पैशाची हाव असते ना, हाव, इतके टक्के रिटर्न भेटले, इतके टक्के रिटर्न भेटतायत, आणि त्यापोटी आता जवळजवळ 1.5 लाख लोकांचं मुंबईमध्ये नुकसान झालेलं आहे आणि 1,000 करोड रुपयाचा चुना लागलेला आहे. आणि तेव्हा मग आता ते आपण ठरवायचंय का बाबा नेमकी आपल्याला पण चुना लावून घ्यायचा आहे का काय करायचं आहे. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची का इथून पुढं आपल्याला कुठल्याही अशा स्कीम मध्ये, आता ठीक आहे, आता बरेच मला बघणारे लोक म्हणतील सर आम्हाला माहिती आहे, पण माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी पण 1.5 लाख लोक मुंबईमध्ये गंडवले गेले. आणि म्हणून अशा कुठल्याही पॉन्जी स्कीमवरती आपण विश्वास ठेवायचा नाही. आपण फक्त गोष्ट लक्षात ठेवायची, भारतामध्ये आपल्याकडे म्युच्युअल फंड मध्ये जर आपण लॉंग टर्म गुंतवणूक केली तर मॅक्झिमम 20% आसपास पैसे भेटतात वर्षाला. तर म्हणजे महिन्याला जर विचार केला तर 1.5% आसपास पैसे आपल्याला भेटतात. जर त्यापेक्षा जास्त कोणी तुम्हाला रिटर्न देत असतील तर समजायचं ही स्कीम पॉन्जी स्कीम आहे आणि आपण त्यामध्ये पैसे गुंतवायचे नाही. आणि तेव्हा आपण ही गोष्ट बाळगा, सावध राहा आणि अशा या पॉन्जी स्कीम वाल्या लोकांपासून सावध राहा. असाच घोटाळा आपल्याला माहिती आहे गुजरातला पण झालेला आहे. त्यांनी तर कॉलेज विकत घेतलंय आणि कॉलेज त्याच्या नावाने चालतंय आणि तो बाहेर पळून गेलेला आहे. तर आता हे घोटाळा आता गुजराती लोकांना गंडवलंय तेव्हा मराठी लोकांचं काय, म्हणजे असं मला म्हणायचं नाही का मराठी लोकांना काही समजत नाही म्हणून, पण गुजराती त्यातल्या त्यात आपण म्हणूया का व्यवहारामध्ये हुशार असतात. आणि जर अशा लोकांना हे सगळे पॉन्जी स्कीम वाले जर समजा लुबाडतात, तर आपण म्हणूया महाराष्ट्रामध्ये बरेचसे लोक भावनिक आहेत आणि मग ते भावनेच्या भरामध्ये जाऊन पण सुद्धा हे जे काय करतात लोक पैसे गुंतवतात. आता हे लोकांनी जे 1.5 लाख लोक जे आहेत, तर हे भावना, इमोशन्स वगैरे, हाव वगैरे त्यापोटी सगळे जे काय आहेत ते पैसे त्यांनी गुंतवलेत आणि म्हणून त्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून आपण पैशाचे व्यवहार करताना भावनिक न होता आपण त्या ठिकाणी व्यावहारिक विचार करा आणि मग त्या ठिकाणी पैसे गुंतवा.